अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सासूला मारण्यासाठी विष प्रयोग केला होता, मात्र सासू वाचली आणि पतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना पंढरपूर तालुक्यात घडली आहे। ज्या कळशामध्ये विष मिसळले होते ते पाणी पिऊन नवऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे घडली आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी समस्त लोहार समाजाने आज पंढरपूर उपविभागीय पोलीस कार्यालयावर मोर्चा काढला होता। पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील सारिका लोहार या महिलेचे गावातील शेखर चंदनशिवे याच्याशी अनैतिक संबंध होते। या प्रकरणाची कुणकुण सासूला लागली होती। यावरून सासू सुनेचा वाद होत होता। दरम्यान सारिकाचा प्रियकर शेखर याने विषारी औषध असलेली बाटली सारिकाकडे दिली। यानंतर ही बाटली सासू पाणी पिते त्या पाणी भरलेल्या कळशीत सारिकाने ओतली। अशा प्रकारे सासूला मारण्यासाठी सुनेने कट रचला। रात्री सासूने कळशीतील पाणी पिले, मात्र चव कडू लागल्याने पाण्याचा तांब्या जेवण करत असलेल्या मुलगा समाधानजवळ ठेवला। त्याने ते पाणी पिले। यानंतर समाधान यास रात्री उलट्या होऊ लागल्या। उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला। सासूला मारण्यासाठी सुनेने केलेल्या विष प्रयोगात नवऱ्याचा जीव गेल्याची घटना झाली। या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी सारिका लोहार आणि तिचा प्रियकर शेखर चंदनशिवेला अटक केली आहे। Right now and press the bell icon. Never miss an